आज आपल्यासोबत आहेत ऋत्विक कुलकर्णी आणि ते लेखक आहेत आपल्या पुस्तकांचे शिवकल्याण राजा. तर ऋत्विकजी नमस्कार. नमस्कार. तुम्हाला भेटून आनंद झाला. आम्ही तुमची पुस्तक वाचलेली आहे, पण आम्हाला काही प्रश्न आहेत त्याबद्दल. अर्थात जे कोणी हे पुस्तक वाचणार आहेत त्यांना हे प्रश्न येऊ शकतात. तर आज आपण त्या बाबतीत थोडंसं ऋत्विकजींशी संवाद साधूया. ऋत्विकजी, आपण जर ही पुस्तक पाहिली तर ही यामध्ये खूप सुंदर चित्र आहे. म्हणजे एकंदरीत खूप सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे की शिवाजी महाराजांनी पहिल्या टप्प्यात स्वराज कसं स्थापन केलं. तर मला एक प्रश्न पडतो की एवढे शहर आणि एवढे गाव असताना पुणेच कशाला? महाराजांनी पुण्यातूनच का सुरुवात केली? जिजाऊ माँसाहेबांनी पण पुण्याचीच का निवड केली? तो जो कालखंड आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पण आपण जर पाहिलं तर शिवनेरीवरती झालेला आहे. आणि शहाजीराजे त्यांचा पण अभ्यास करायला हवा. सर्वप्रथम शहाजीराजे हे हिंदुस्थानामध्ये राजकीय शक्ती सांभाळणारे खूप मोठे नेते होते त्या काळातले. आणि त्यांची जहागिरी होती पुणे. आणि त्याच्या आधी सुद्धा म्हणजे जिजाऊमा साहेब ज्या आहेत ना, ह्या खूप दूरदृष्टिकोन ठेवणाऱ्या आई आहेत. सगळ्या भारत मातेच्या आई आहेत त्या. आणि त्यांनी असं ठरवलं की आपल्याला स्वराज्य स्थापन करायचंय. आणि ते स्वराज्य स्थापन करत असताना पूर्णपणे त्यांचं जे लक्ष आहे ते भौगोलिक अभ्यासावरती पण आहे. आणि शहाजीराजांना त्यांनी याच्याही आधी 15 वेळा प्रयत्न केला होता हिंदवी स्वराज्य स्थापन करायचा. मग त्यांच्या असं लक्षात आलं की हे सह्याद्रीचा आश्रय घेत आहे. मग शहाजीराजांनी असं ठरवलं की आता आपली जरी रवानगी या पाची पातशाह्यांनी बंगळूरमध्ये केलेली आहे, तर आपण पूर्णपणे पुण्याकडे लक्ष केंद्रित करायला हवं. आणि एक काम करायला हे काय म्हणता येईल, पुणे एक सर्वोत्तम स्थान होतं. कारण ती आधीपासून इथे निर्णय घेण्याचा अधिकार आणि इथली जहागिरीच शहाजीराजांकडे होती. म्हणून पुणे निवडलं. बरं. तर तुम्ही सांगितलं की जिजामाता जे आहेत ते एक अर्थात जर आपण असं बघितलं की जिजामातासुद्धा त्या काळी एक सर्वसामान्य स्त्रीच होत्या. त्यांना ही दूरदृष्टी जी आहे ते कशावरून लाभली असावी? किंवा एवढ्या आपल्याकडे स्त्रिया असताना, आपल्याकडे एवढी राजेशाही असताना जिजामातांनाच ही वृत्ती कशाला? त्यामागे काय कारण आहे किंवा त्यामागे जिजामातांचा काय विचार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचे दोन दृष्टिकोन आहेत. की जिजाऊमा साहेब या एक सर्वसामान्य स्त्री होत्या, पण त्या राजकीय घराण्यातून आलेल्या आहेत. म्हणजे त्यांचं जे घराणे आहे हे वास्तविक खरं पाहायला गेलं, इतिहासाचा अभ्यास आपल्याला असं सांगतो की भोसले घराण्यापेक्षा जे जाधव घराणे इथे प्रस्थापित होतं ते खूप श्रीमंत होतं. कारण भगवान श्रीकृष्णांच्या कुळातली ही सगळी लोक आहेत. आणि जिजाऊमा साहेबांनी स्वतःच्या भावाचा मृत्यू बघितला, स्वतःच्या वडिलांचा मृत्यू बघितला. आणि वास्तविक पाहता ही लोक तलवारीला इतकी तिखट आहेत की त्यांना भूमीवरती जिंकणं हे प्रचंड अवघड आहे. पण ज्या कालखंडात जिजाऊमा साहेबांनी आपल्या भावाचा, आपल्या वडिलांचा मृत्यू प्रत्यक्ष बघितला, मग त्यांच्या असं लक्षात येऊ लागलं की अरे हे काय आहे, म्हणजे आपल्या देश निजाम बाहेरून आलेले आहेत, सगळ्या इस्लामी सत्ता इथे प्रस्थापित झालेल्या आहेत, त्या लोकांवर अत्याचार करतायत, वाटेल तसा वरवंटा फिरवतायत. आणि एवढा अत्याचार करून पण यांची मनमानी करायला शक्तिशाली हिंदू यांच्या विरुद्ध उभे राहत नाहीयेत. हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की जे शक्तिशाली हिंदू समाज आहे तो त्यांच्या विरुद्ध उभा राहत नाहीये. मग काय करणार, कसं करणार? तर त्यांना जे पहिल्या कालखंडात जिजाऊ साहेबांच्या हृदयावर जे घाले बसलेत ना, ते अभ्यासण्यासारखे आहेत. त्यांच्या मी आता सांगितलं जसं की भाऊ आणि वडिलांचा मृत्यू त्यांनी पाहिला. स्वतःच्या घरातली जाऊ जिजाऊ साहेबांची निजामांनी मोगलांनी उचलून नेली. आणि म्हणजे एक राजकीय घराणे जे यांच्यासाठी काम करतंय त्यांनाच असं पत्र येतं की ह्यांचं जर शील शुद्ध ठेवायचं असेल तर आम्ही सांगतो तेवढी खंडणी द्यायची. मग जिजाऊमा साहेबांच्या मनाला तो पहिला घाला बसलेला आहे तिथे, असं आम्हाला वाटतं. तर तुम्ही इस्लामी सत्ताधीश हा शब्द आहे जो वापरता. शिवाजी महाराजांच्या सैन्यात तर सगळेच होते असं मी ऐकलेलं आहे. तर असं काय डिफरन्स होतं की शिवाजी महाराजांना किंवा अर्थात जिजाऊ माँसाहेबांना असं वाटलं की हे अत्याचार आहे? आपण खूप ऐकलं आहे की
आपल्याकडे जे आर्किटेक्चर आहे ते मुघलांनी दिलेलं आहे, अं, किंवा अजून काही गोष्टी आहेत आपल्याकडे ते पण त्यांच्याकडून आलेलं आहेत. हम्म. तर हे जे आहे इस्लामी सत्ताधीश, तर त्या काळी असं एक्झॅक्टली काय होतं की ते अत्याचार या श्रेणीमध्ये गेलं? हे बघा, मी तुम्हाला भारतीय संस्कृतीचा रामायण कालखंडापासून अभ्यास सांगू शकतो. आपल्याकडे जे काही निर्माण केलेलं आहे ते सगळं हिंदूंनीच निर्माण केलेलं आहे. आणि ज्या कालखंडात आपल्याकडे खैबर खिंडीतून आक्रमण झालं मुसलमानांचं, ते इतकं भयंकर होतं की त्यांनी थेट म्हणजे हिंदुस्थानी लोकांनी ते कधी पाहिलंच नव्हतं, हिंदूंनी ते कधी पाहिलंच नव्हतं. आपल्याकडे युद्ध पद्धती होत्या की तू युद्धभूमीवर ये, मी युद्धभूमीवर येतो, आपण युद्ध करू, त्याचे काही नियम होते. बरोबर. पण इथं तसं काहीच नव्हतं. इथं थेट घरात घुसणे, बायकांवर अत्याचार करणे, सत्ता आपल्या हातात ओढून घेणे, म्हणजे दरबारात घुसणे, राजे मारणे. म्हणून कुठलंही आर्किटेक्ट किंवा कुठलंही मंदिर हे मुसलमानी शैलीतून निर्माण झाले असं नाही, त्याच्यात त्यांनी बदल केले असतील. आणि मी म्हणलं इस्लामी सत्ताधीश, तर याचं कारणच ते की आपण शिवकाळ जो बघतो, शिवपूर्व काळ जो आपण पाहतो, पाच शायावरची मोगलशाही, तुम्ही त्यांचे सगळे फारसी कागद वाचा, ते स्वतःच्या निर्माण करत असलेल्या किंवा प्रस्थापित करत असलेल्या न्यायप्रतिष्ठेला इस्लामी सत्तेची न्यायप्रतिष्ठा असं म्हणतायत. ते निर्माण करत असलेल्या सैन्याला इस्लामी सत्ताधीशांचं सैन्य असं म्हणतायत. मग तुम्ही ह्यावरून अंदाज लावू शकता ना, जर शत्रू पक्ष म्हणतोय की आम्ही इस्लामसाठी कार्य करतोय, तर मग त्या कालखंडात शिवचरित्र तरुणांसमोर अशक्तरित्या प्रस्थापित करण्याचा हा राष्ट्रद्रोही विचारांचा कट आहे असं मला वाटतं. पण छत्रपती शिवराय हे हिंदू धर्माच्या संस्थापनेकरता जन्माला आले होते, हे आपण जाणून घेतलं पाहिजे आणि हे सातत्याने शिकवलं पाहिजे तरुणांना. बर. तर तुमचं असं म्हणणं आहे की शिवाजी महाराज जे होते ते धर्मनिष्ठ होते, म्हणजे त्यांचा कौल होता की आपण हिंदू धर्माची स्थापना परत करावी. तर त्यांनी स्वराज्याच्या पहिल्या टप्प्यात ती कशी केली, एक जर तुम्ही अंदाजा छोटंसं आउटलाईन असं काही देऊ शकलात तर? पहिला टप्पा ते तर खूप सुंदर शिवचरित्र आहे. असं म्हणतात ना की जसं माती असती तसं बीज लागतं, बरोबर आहे की नाही? बरोबर. तसंच शहाजीराजांनी जिजाऊमा साहेबच त्या विचारधारेचे आहेत की शहाजीराजांबद्दल शंभू छत्रपतींनी एक लेख लिहिलाय, त्याच्यामध्ये ते त्यांना म्हणतायत, हैंदैव धर्म जीर्ण उद्धार कहत धृतिमतीही, हिंदू धर्माच्या जीर्ण उद्धाराचा कायम प्रयास करणारे माझे आजोबा आहेत. आणि त्याला दुसरं कारण ठरल्या त्या जिजाऊमा साहेब, म्हणजे जिजाऊमा साहेबांच्याच मनात होतं की महाराजांनी हे स्वराज्य स्थापन करावं. पण ते पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात असं म्हणण्यापेक्षा आपल्याला श्रीकृष्णांनी एक संदेश दिलाय की कर्म करत राहा, राष्ट्रीय कर्म करत राहा, आणि सर्व तुम्ही म्हणजे नाही का माझ्या स्वाधीन करा, तुम्ही कर्म करत राहा, तुम्ही फळाची अपेक्षा करू नका. शिवाजी महाराज कधीच म्हणजे लहानपणापासून असा विचार नाही करत आहेत की मला राजा बनायचंय किंवा मला ह्या सगळ्या सत्ता पालथ्या घालायच्यात. त्यांच्या मनात एकच आहे की माझ्या देशामध्ये माझा हिंदू बांधव मारला जातोय, माझी देवळं तुटल्या जात आहेत, गोमातेंची कत्तल केल्या जाते, आणि सगळ्यात घाणेरडं म्हणजे कुराणाच्या आधारावर जी न्यायप्रतिष्ठा काम करत होती त्या इस्लामी सत्ताधीशांनी बायकांवरती अत्याचार चालू केले होते, ते फार घाणेरडे आहेत. तर ते सगळे बंद करायचे शिवाजी महाराजांना, म्हणून ते काम करतायत खरं तर. बर. तर ते बायकांवर अत्याचार करतात हे बरोबर आहे, पण असं तर आपल्याकडे पण ही आपल्याकडे पण गोष्ट होती. शिवाजी महाराजांनी पण याच्या विरुद्ध खूप स्ट्रिक्ट कायदा आणला होता. तर एक त्याचं इनिशिएशन जे झालं ते पण तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये मेन्शन केलं, ते पण तुम्ही जर आम्हाला सांगाल. आणि म्हणजे बेसिकली जे इस्लामी सत्ताधीश करत होते ते आपल्याकडे पण होत होतं, तर मग तुम्ही कसं म्हणू शकता की ते चुकीचे, आपल्याकडे पण ती चूक होतच होती ना? हे बघा, स्त्रीवरचा अत्याचार कुठल्याही जाती धर्मातल्या व्यक्तीने केला तर तो चुकीचाच आहे. कारण आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि भारतीय विचारधारेमध्ये ग्रंथ लिहिण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये कालीपुराण जुनं आहे. परत मी तुम्हाला सांगतो, अथर्ववेदामध्ये 75 ऋचांची एक प्रार्थना लिहिलेली आहे, भारत मातेवरती प्रार्थना आहे ती. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की ह्या भारतभूमीत जन्माला येणारी प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रूप आहे. तर शिवाजी महाराजांना जिजाऊमा साहेबांनी हे शिकवलंय ना सगळं,
ते त्यांच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी प्रस्थापित करत असताना जिजाऊ माँसाहेब ह्या खूप मोठ्या राष्ट्राच्या, धर्माच्या आणि आपल्या सत्य पुराण ग्रंथांच्या अभ्यासिका आहेत. बर. तर मग हे सगळं शिकवलंय. तर आता मी तुम्हाला गंमत सांगतो. त्याच्यामध्ये रांझ्याचा पाटलाचा जो प्रसंग आहे, की जो रांझ्याचा पाटील जो होता, तर तो त्याचे शिवाजी महाराजांनी चौरंगा केला, हातपाय तोडून टाकले. बर. पण काय असायचं, त्या कालखंडामध्ये स्त्रियांवरचे अत्याचार एवढे वाढले होते की इस्लामी सत्ताधीश तर ते करायचेच, पण ते मुद्दामून एका विचारसरणीतून करत होते. पण तीच म्हणजे कुठेतरी आपण एक म्हण ऐकली, वान नाही पण गुण लागला. मग ते इकडं उतरलं आणि शिवाजी महाराजांसमोर त्यावेळेस तो तर खूप सुंदर प्रसंग आहे की प्रसंग उभा, म्हणजे ती ज्यावेळेस बातमी आली की तो बलात्कार नाहीये, खरं तो व्याभिचार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना इतकं शुद्ध ठेवायचंय राष्ट्र की इथं व्याभिचार सुद्धा नकोयत, बलात्कार पण नकोयत, व्याभिचार पण नकोयत. म्हणजे स्त्री ही माते समानच मानली पाहिजे. तर ज्यावेळेस तो रांझ्याचा पाटील त्यांनी जो व्याभिचार केला तो गुन्हा सिद्ध झालाय, तर त्याला पाठवलंय महाराजांनी मावळ्यांना की त्याला घेऊन आणा. आणि त्यावेळेस महाराज 16 वर्षांचे आहेत आणि त्याला समोर उभं केल्यानंतर त्याला महाराजांनी त्याला सांगितलंय, आणि तो काय त्याचा जो संवाद आहे, तानाजी जनार्दन म्हणा किंवा दादोजी कोंडदेव म्हणा, त्या कालखंडात जे लेखणी ठेवणारी घराणी आहेत, जयदे घराणे, या सगळ्यांच्यात तो प्रसंग फार ताकदीने उतरलाय. आणि त्यांनी विचारलं की काय हे, तर त्यांनी असं उत्तर दिलंय की तुझा बा आदिलशाहीच्या ह्यात मुजरे घालतो आणि आम्हाला विरोध करणार कोण, आम्ही ह्या गावचं पाटील आहे, पळ म्हणले नाही का. असं असं म्हणजे मावळे पकडायला गेल्यानंतर त्यांनी हुडकून लावलेले आहेत. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आता 50-60 जण जा आणि त्याला ठोकत घेऊन या, आणि त्याला लाल महालात ओढत आणलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की हे स्वराज्य आहे, आता इथे म्हणजे अख्ख्या देशात असं पहिला न्याय देणारे, स्त्रियांसाठी न्याय देणारे, तुळजाभवानीला आदर्श ठेवून न्याय देणारे 16 वर्षांचे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि सांगितलं त्यांनी की ज्या हाताने व्याभिचार केले त्या हात कोपऱ्यापासून तोडून टाका, आणि जे पाय तिथं चालत गेले गुडघ्यापासून तोडून टाका, आणि डोळ्यावरती पट्टी बांधा. पण शिवाजी महाराज किती जाणते आहेत, म्हणजे घरच्यांचे हाल होऊ देऊ नका, पाटीलकी जप्त करा, पण घरचे उपाशी मरणार नाहीत याची हे करा. याला वेशीवर फेकून या म्हणले तोडल्यानंतर. जिथं अंमलबजावणी झाली तिथंच शिक्षा झालेली आहे. म्हणजे सकाळी न्याय निवाडा झाल्या आणि रात्री तर त्याला तोडून वेशीवर टाकून आले होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय प्रतिष्ठा होती, ही छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय शासन होतं. ते संपूर्ण देशात असं पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी करून दाखवलं होतं. बर. तर ही जी पद्धत आहे ही पण तुम्ही जर बघितली, म्हणजे आजकालच्या काळात जर तुम्ही ही पद्धत बघितली तर त्याला इनह्युमेन असं टर्म करण्यात येईल आपल्याकडे. तर तुम्हाला काय वाटतं, हे जे शिवाजी महाराजांनी केलं ते त्या काळाच्या अनुसार बरोबर होतं किंवा आत्ताच्या काळाच्या हिशोबाने कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? हे बघा कसं आहे माहिती का, राष्ट्राचं नुकसान करायलाच बसलेले आहेत लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, सेक्युलर लोक. असं काही नसतं. मुद्दा म्हणजे मोठे मोठे कम्युनिझमवर काम करणाऱ्या लोकांचे जर तुम्ही इंग्लिश थॉट्स जर वाचले तुम्ही, तर ते म्हणतात की काळ्या कुट्ट अंधारात अस्तित्वात नसलेली काळी मांजर शोधणं म्हणजे कम्युनिझम आहे, लेफ्टिझम आहे. आणि सेक्युलरिझम तर याच्याहून भंपक गोष्ट आहे सगळी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आमचं संपत चाललेलं राष्ट्र उचललंय हो. ते जाणते होते, ते दूरदृष्टी बाळगणारे होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन जर संपलं असतं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका मर्यादित काळात जर शासन प्रस्थापित केलं असतं तर आज ताकदपर्यंत शिवाजी महाराजांच्या मस्तकावर कळस नाहीये, पण शिवाजी महाराजांची मूर्ती चौका चौकात पूजल्या जाते का, तर शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचं ते तेज आहे. ते प्रभू रामचंद्रांचं होतं. हजारो वर्ष झाले पण आमच्यावरती आक्रमण झाले, आमच्या जिभेवरचं रामनाम मारण्याचा प्रयत्न केला, आमच्या कृष्णांच्या जन्मस्थानावरती मशिदी उभारण्यात आल्या, पण आमचे भगवान श्रीकृष्ण, आमचे प्रभू रामचंद्र संपले नाहीत, कारण त्यांची ईशत्व शक्ती इतकी मोठी होती की ते भारतीयांच्या मनातनं, हिंदूंच्या मनातनं गेले नाहीत. राम आणि कृष्ण यांच्या नंतर जर कोणाला मोजायचं असेल तर ते केवळ आणि केवळ शिवछत्रपती आहेत, ते त्या उंचीचे. थोडंसं इथे 2 गोष्टी आहेत जे मला तुम्हाला विचारायचे आहेत. एक तर हे मी खूप पाहिलं आहे की शिवाजी महाराज हे प्रत्येक घरात आज देवासारखेच पूजले जातात. तर त्याच्या मागे एक भूमिका आहे. आणि कुठपर्यंत तुम्हाला वाटतं की आपण शिवाजी महाराजांचं चरित्र
एका माणसांच्या सारखं वाचलं पाहिजे आणि कुठे त्यांची पूजा करायला सुरू केली पाहिजे? कसं आहे, याचं उत्तर पण शिवचरित्रातच आहे आणि याचं उत्तर पण ह्या शिवकल्याण राजामध्ये मी टाकलेलं आहे, सचित्र टाकलेलं आहे. याच्यात गंमत काय माहिती का, की एक कालखंड होता, त्या काळात सुद्धा रामाला कृष्णाला देवच मानत होते लोक. पण जिजाऊमा साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे रामायण महाभारत शिकवलं, तर ते म्हणले की तुला इतरांसारखी फक्त त्यांची अभिषेकाची दयाधुदाची पूजा करायची नाहीये, तुला रामांची एक नीती आहे, ती नीती तुला आत्मसात करायची आहे. कृष्णांची एक नीती आहे, ती नीती तुला आत्मसात करायची आहे. आणि आपल्या लहान मुलाला जिजाऊमा साहेब हे काय शिकवतायत की जे देशात भल्या भल्या लोकांना जमलं नव्हतं, 800 वर्ष गुलामगिरीत जगत होते, मोठ्या मोठ्या सत्ताधीशांनी सगळ्यांना आपल्याशी बांधून ठेवलं होतं, मोठे मोठे राजकीय घराणे इस्लामी सत्ताधीशांना मुजरे करत होते, आणि इथं अवघ्या छोट्याशा 4-5-6 वर्षांच्या शिवबाला आपल्या मांडीवरती बसवून जिजाऊमा साहेब म्हणतात की तुला देशात परत धर्माची संस्थापना करायची. तर ते म्हणजे त्यांनी जे रामकृष्ण पूजले, नीती निर्माण केल्या, युद्धाचे डावपेच निर्माण केले. तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्या जुन्या कालखंडामध्ये भारताने एक युद्ध पद्धती दिलेल्या आहेत, हनुमंती, कृष्णी, नरसिंहवी. या युद्ध पद्धती छत्रपती शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत आणि पुराण वाचून आपल्या मावळ्यांना शिकवलेल्या आहेत, असं वर्णन आहे. तर म्हणजे एक असतं की इतिहासात घडून गेलेल्या पात्रांची पूजा ही बांधायचीच असते, पण त्याच्यातनं पराक्रम उतरला पाहिजे. नाहीतर आमच्या जिभेवर आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे म्हणून राम आणि कृष्णांचं नाव घ्यायचं, पण त्याच रामकृष्ण फुटताना हिंदूंनी बघायचं, त्याच राम आणि कृष्णांच्या स्थानावरती मशिदी उभ्या राहताना हिंदूंनी बघायच्या. हे शोभत नाही ना. आपण काय ताकदीने काम केलं पाहिजे की फक्त राम नाम आम्हाला मोक्षासाठी नकोय, रामाचा पराक्रम, कृष्णांचा पराक्रम हा धर्मसंस्थापना शिकवणार आहे. रावणासारखा माजलेला राक्षस मारलेला आहे, कंसाला जाऊन मारलेला आहे वयाच्या 18व्या वर्षी, सगळे कौरव संपवलेले आहेत नीती स्थापन करून. छत्रपती शिवाजी महाराज कसं सर्व धर्म समभावी राज्य उभारतील? पोटं फाडलेली आहेत, बोटं तोडलेली आहेत आणि आदर्श प्रस्थापित केलेले आहेत. एक एक माजलेला यवन सगळा शिवाजी महाराजांनी युद्धभूमीवर उतरून संपवलेला आहे. ही शिवरायांची ताकद आहे आणि ही खरी ताकद आहे. हे काय आम्ही मनाचं सांगत नाहीये, तसे जगले ते आदर्श असलं पाहिजे आपल्यासमोर. पण तुम्हाला असं नाही वाटत का की शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला किंवा शाहिस्ता खानाचे जे बोटं छाटले, ते फक्त त्यामुळे की ते त्यांच्यावर धावा करून आले म्हणून, की त्याच्या मागे तुम्हाला असं वाटतं अत्याचार ते करत होते किंवा युद्ध, या दोनपैकी त्याच्या मागे काय त्यांचं नियोजन होतं नक्की? हे बघा, मुळात शिवाजी महाराजांवर उतरलेलं जे सैन्य आहे ते काय कधी आदिलशाही आहे, कधी मोगलांची नीतिमत्ता आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी यांना म्हणजे एक दृष्टिकोन स्पष्ट केलेला आहे की मला यांना का संपवायचंय, तर हे लोक मुळातच अत्याचारी आहेत, हे या देशाचे नाही आहेत. तुम्हाला एक खूप सुंदर प्रसंग सांगतो, खूप लांबवत नाही पण तो प्रसंग फार सुंदर आहे. ज्यावेळेस शिवाजी राजे हे वयाचे 8वे वर्ष प्रस्थापित करतात, वयाच्या 8व्या वर्षी प्रवेश करतात, त्यावेळेस त्यांना आदिलशाही दाखवायला नेलेली आहे आणि नंतर त्यांनी तिथे आदिलशाहीला मुजरा नाही केला. तर ते जिजाऊमा साहेब त्यांना विचारतायत की शिवबा, आईसे तू का वागलास, तू मुजरा का नाही केला? तर ते म्हणतात, लववे नाहे शिरमाते, होतात देवळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. त्यामुळे मी माझं शिर लवू शकलो नाही, नाही का. त्याच्यामध्ये महाराज त्यांना विचारतायत, देशाचा राजा नाही राजनिष्ठ राहू कैसा, धर्माचा राजा नाही धर्मभक्त होवो कैसा, ह्या उलट्या बोधगळा ते जीवाचा अडके मासा, या श्री भारत देशाचा, वयाच्या 8व्या वर्षी शिवाजी महाराज म्हणतात, या श्री भारत धर्माचा कर्तव्य व्हायाचा, परिमानुनी त्या आज्ञेते लववे नाहे शिरमाते. आता वयाच्या 8व्या वर्षी शिवाजी महाराज आपल्या आईला बोलतायत, त्या आईला त्यांच्या समजलं आपण काय पेरलं होतं ते त्याच ताकदीने ते उगवले. मी एकटाच रात्री बसतो, मी जन्मभूसा आठवतो, ढळढळा आई गे रडतो, द्वेषाने क्षणी संचरतो, झोपेत देशबंधूंच्या दुःखाने दचकुनी उठतो, बोलते भवानी उठ, बोलते जन्मभू उठ, धरती समशेरीची मुठ, परी मानुनी त्या आज्ञेते लववे नाहे शिरमाते. असं शिवाजी महाराज आपल्या आईला सांगतायत. म्हणजे ते काय
अख्ख्या देशात मोठे मोठे तालेवार सरदार मुजरे करत असताना वयाच्या 8व्या वर्षी शिवाजी महाराज हे करतायत. मग ते त्यांना या सगळ्या राष्ट्रद्रोही आणि चुकीच्या विचारधारा बाळगणाऱ्या सत्ताच पालथ्या घालायच्या होत्या आणि त्यांना परत रामराज्य आणायचं होतं. आता तुम्ही म्हटलं की शिवाजी महाराजांनी श्रीरामांना वाचलंय, श्रीकृष्णांना वाचलंय. असं पण आहे का की त्यांनी अजून बाकी राजे जे त्यांच्या पूर्वी होऊन गेले त्यांनाही वाचलं आणि त्यांच्याकडूनही त्यांना काही शिकवण किंवा आपण म्हणतो ना की हिस्ट्री टीचेस अस किंवा हिस्ट्री विल हिस्ट्री सांगते आपल्याला की आपण काय चूक केली आहे आणि पण ती नाही करायला पाहिजे. तर तसं शिवाजी महाराजांनी कोणते राजे वाचले? 100% म्हणजे इंग्रज अधिकारी आहे मार्टिन, परत ऑर्जिंडन आहे, यांचे जे कागद आपण वाचतो, इंडियन हिस्ट्री फॅक्टरी रेकॉर्ड्स म्हणून आहेत, इंग्लिश रेकॉर्ड्स ऑन शिवाजी म्हणून आहेत. त्या काळात या इंग्रज लोकांनी महाराजांना फार आकर्षित नजरेने लिहिलेलं आहे. तर त्यांचं एकच वाक्य सांगतो, ते म्हटलेलेच, ही इज रीडिंग अँड लीडिंग द एक्झाम्पल्स ऑफ इंडियन हिस्ट्री. ओके. तर ते शिवाजी महाराज हे प्रत्येकाची नीती नक्कीच आत्मसात करून पुढे चालतायत, ते महाराज होते. तर शिवाजी महाराजांनी इस्लामिक सत्ताधीशांना आणि जसं त्यांनी त्या लोकांना त्यांचे धावा जर त्यांनी केला, जे काही आहेत ते सगळं तोडत असताना ते आपले लोकांना जोडत पण होते का? की आपण असं पाहतो की आता ते आग्र्याला गेले किंवा त्यांना बोलवण्यात आलं, तिथे पण त्यांना राजपूतांची साथ होती, त्यांना तिथे मदत मिळाली. तर हे काही एका दिवसात झालेली गोष्ट नाहीये. तर तुम्हाला काय वाटतं, आधीपासून शिवाजी महाराज हे आपले राजे जोडत होते किंवा त्यांचा एक विजन असा होता की सगळे हिंदू राजे एकत्र आले पाहिजे? शेवटी ते छत्रपती आहेत म्हटल्यावर त्यांनी असं काहीतरी कार्य केलंच असावं. त्या बाबतीत थोडी माहिती कमी आहे, तर तुम्ही जर त्यावरती पण प्रकाश देऊ शकाल तर. हे बघा, याचे 2 उत्तर आहेत, फार सुंदर उत्तर आहे त्याची आणि मला ते खूप आवडतात. शिवाजी महाराजांसोबत ते राजा होईस तोपर्यंत, छत्रपती शिवाजी महाराज होईस तोपर्यंत त्यांच्यासोबत त्यांचे मित्र खूप वेळ आहेत आणि ते लहानपणापासून आहेत. बरोबर. तर जिजाऊमा साहेब ज्या आहेत, जिजाऊमा साहेबांनी लहानपणीच ह्या सगळ्या मुलांना खेळायला शिकवायचं, मग तिथे त्यांना किल्ले बनवायला लावायचे, काही नीती त्या माध्यमातून शिकवायच्या. रात्रीची वेळ झाली, शुभम करोती म्हणण्याची वेळ झाली की त्यांना धर्माचे संस्कार प्रदान करायचे. आणि जसं बाजी, यसाजी, तानाजी, चिमाजी हे सगळे शिवाजी महाराजांचे बालसखे आहेत, ते खूप लांबपर्यंत शिवाजी महाराजांसोबत आहेत. तर एक समूह असतो लढणारा, तो छत्रपती शिवाजी महाराजांसोबत खूप लहानपणापासून होता. पण जे राजकीय सत्ता बाळगणारी लोक होते, त्यांच्या हातात ऑलरेडी पॉलिटिकल पॉवर्स होत्या. त्या पॉलिटिकल पॉवर्स रिलीज करून शिवाजी महाराजांसोबत युद्धाला उभे राहिलेले नाहीयेत. तर शिवाजी महाराजांचं कौतुक खूप केलेलं आहे. राजस्थानी रेकॉर्ड्समध्ये आहे, मेवाडमध्ये आहे, तर सगळीकडे त्यांनी एकच विचार प्रस्थापित केलेला आहे की हा राजा हिंदूंचा सिंह आहे, असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि अर्थातच महाराजांना सगळ्यांना एकत्र करून इथली सत्ता नष्ट करायच्या होत्या. त्यांनी अनेक वेळा असं पत्रांमध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे, ते आपल्यालाच पाहता येतात. आणि त्याच्यात मध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की मला इस्लामचं बीज खोडून टाकायचं आहे देशातून, असं म्हणतात. शिवाजी महाराजांनी त्यांचे जे मावळे होते ते खूप निष्ठावंत आहे असं आपल्याला त्यांच्या बलिदानावरून कळतं. आपण जर कोणताही प्रसंग उचलला तर शिवाजी महाराजांचे सोबतची लोकही तेवढ्याच ताकदीने त्यांच्यासोबत लढायचे. तर यामागे काय एक कारण आहे, कारण ही देशभक्ती आणि देशनिष्ठा ही सहज येत नाही. ही तुम्ही जसं म्हटलं की बी असतो तो पेरावा लागतो. तर हे जिजामातांनी जे त्यांना लहानपणापासून संस्कार दिले त्यामुळे आहे की एकंदरीत शिवाजी महाराजांनी हा जो देशभक्तीची इच्छा आहे ते सगळ्यांच्यामध्ये जागृत केली होती आणि त्यांनी बाहेर काढली आणि ओळखली? तर हे कसं आहे, कारण हे सगळं स्वराज्य स्थापन करण्याच्या मागे एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स आहेत. तर काय हे असं का की शिवाजी महाराजांचे एवढे एकनिष्ठ? त्याला कारण जिजाऊमा साहेबच आहेत. म्हणजे तुम्ही एक गोष्ट जर लक्षात घेतलीत तर मी आता थोड्या वेळा आधी तुम्हाला एक प्रसंग सांगितला की सगळ्यांचे बालखेळ जिजाऊमा साहेब बघत असत लाल महालातून. आणि संध्याकाळी ते त्यांना कधी
शुभम करती, कधी धर्माचा अभ्यास वगैरे शिकवत असत. त्याचे उल्लेख आहेत बरं का. रामायण महाभारत शिकवत असत, या सगळ्या गोष्टी शिकवत असत. तर त्यामध्ये देवीची उपासना ही खूप मोठी लाभदायक ठरलेली या सगळ्यांना. तर जिजाऊ साहेब या आदिशक्ती भगवतीच्या खूप मोठ्या उपासक होत्या. तर त्या सांगत असत त्यांना की ही महिषासुरमर्दिनी जैशी रक्षी देवाला, तैसेची आता तुम्ही अवघे रक्षा देश धर्माला. म्हणजे ह्या महिषासूर मर्दिनीने अनंत राक्षसांना मारलेलं आहे आणि संपूर्ण देवांचं रक्षण केलं. पण आता तुम्ही हिच्या पाया पडायचं आणि तुम्ही निष्ठेने देशाचं काम करायचं. म्हणून जिजाऊ साहेबांकडे असं नाहीये की शिवछत्रपती माझे पुत्र आहेत मग बाकीच्यांना, ते सगळ्यांना समान देशभक्तीचा धडा शिकवतायत. आणि ती निष्ठा त्या आईनी शिकवलेली आहे ना, ती आईच तेवढ्या ताकदीची आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ते लोक घडले. आणि दुसरं एक कारण म्हणजे हे झालं एक मातृत्वाचं कारण झालंय. त्याचं एक दुसरं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक व्यक्तिनिष्ठ नाही तयार केले. त्यांनी ते जे सिस्टीम उभारत होते त्या सिस्टीम मध्ये लोक त्यांनी तयार केलेले. म्हणजे ते सांगतायत की तुम्हाला काय करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला माझ्याशी निष्ठावंत नाही राहायचंय. आपण हिंदवी स्वराज्याची एक धरा निर्माण करतोय, ती अजिंक्य राहिली पाहिजे, ती अजरामर राहिली पाहिजे, म्हणून तुम्हाला काम करायचंय. म्हणजे असं म्हटलं तर आपण जिजामाता हे खरंच राजमाता होत्या. म्हणजे अख्ख्या राज्याचे ते माता असं त्यांनी एक रोल प्ले केलेला आहे. तर परत माझं तेच एक मला खूप क्युरिओसिटी आहे की जिजामाता जे होते त्यांनी शिवाजी महाराजांना अशी काय शिकवण दिली, किंवा जिजामातांचं एक चरित्र असं तुम्ही सांगू शकाल की असे पुत्र त्यांचे जे आहे, त्यांनी एवढं मोठं स्वराज्य घडवलं आणि असे इस्लामी सत्ताधीश त्यांनी मारले. तर जिजामाता हे कसे होते प्रत्येक? जिजाऊ साहेब या म्हणजे भरपूर निश्चय बाळगणाऱ्या होत्या. शिवछत्रपतींना निश्चयाचा महामेरू म्हटलेले आहेत ना, तर ते एखादं कार्य हातात घेतलं तर प्रचंड हट्टी होत्या. आपण हट्टानीच या सगळ्या गोष्टी पुढे न्यायच्या हे त्यांना माहिती होतं. आणि तो हट्ट त्यांनी आपल्या मुलामध्ये पेरला, म्हणून या गोष्टी झाल्या. म्हणजे तुम्ही एक विचार करा, कुठली आई, म्हणजे आईच ही पशुपक्ष्यांमध्ये पण असती, माणसांमध्ये पण असते. पण घार जर वरती घेरटे घालत असेल तर कोंबडी पण आपल्या पिल्लाला आपल्या पंखाखाली घेते. हा त्या कोंबडीत पण साधा गुणधर्म आहे. पण जिजाऊ साहेब ह्या शिवाजी महाराजांना देशासाठी, देवासाठी आणि ह्या धर्मासाठी रोज मृत्यूच्या मुखावर उतरवत आहेत. कधी अफजल वध आहे, कधी स्वराज्यातला म्हणजे पहिले लढाई आहेत, कधी मोगलांचे प्रसंग आहेत, कधी आग्र्याचा प्रसंग आहे. आणि त्यांनी आपल्या मुलाला सुवर्ण सिंहासनावर बसताना बघितलं, इथपर्यंतचा प्रवास आहे. त्या आईचा खूप मोठा वाटा आहे. पण अशी एकमेव आई असेल की ती रोज आपल्या मुलाला मृत्यूच्या मुखावरती उतरवतीये आणि हा संसार चालवतीये, नाही का? अशी आई आहे ती. तर शिवाजी महाराजांनी जो पहिला किल्ला काबीज केला ते थोडक्यात सांगा. आणि त्यानंतर जे काही राजकीय घटना झाल्या, जे शहाजी महाराजांना उत्तर द्यावे लागले किंवा जिजामातांना उत्तर द्यावे लागले, कारण शेवटी शिवाजी महाराजांनी सुरुवातच केली होती. आणि मुलगा असा करतोय, एका शब्दात जर आपण म्हटलं तर उत्पात करतोय, तर त्याचे उत्तर आई वडिलांनाच द्यावे लागतात. तर तुम्ही ते सांगा आम्हाला. नाही, आताचा जो मुद्दा आहे ना तो खूप महत्वाचा आहे. इट वॉज स्ट्रॉंग माइंड गेम. म्हणजे शिवाजी महाराज, शहाजीराजे, जिजाऊ साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी आदिलशाहीला कळूच दिलं नाही की आम्ही बंड करतोय, म्हणजे आम्ही तुमच्या विरुद्ध लढतोय किंवा आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापित करतोय. त्यांनी काय दाखवलं की आम्ही शहाजीराजांचे प्रतिनिधी आहोत, आम्ही तुमचंच काम इथे करतोय. मग महाराजांकडे काहीच नव्हतं. तोरणा किल्ला जो जिंकला महाराजांनी, तो हातात काठ्या, कुऱ्हाडी, गिलवर दगड बसवायचा आणि उडवायचे असं करून पहिले किल्ले काबीज केले. पण आदिलशाहीच्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराज म्हणजे मुसलमानी राजांची एक नेतच होती की अरे यार काय हरकत नाही, भूमी आहेत, गरीब आहेत साले, नाही का, असं ह्या दृष्टिकोनाने ते बघायचे. तर मग शिवछत्रपती एक भूमी म्हणजे एक जहागिरी दिली आपण याच्या वडिलांना, त्यांचा ते
पुत्र आहेत याच दृष्टिकोनातून ते बघत होते. तर पण छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्यांना ती चाहूलच लागू नाही दिली की आम्ही ह्या सगळ्या गोष्टी हे करतोय. ज्यावेळेस जावळी प्रांत हातात आला, खूप मोठा हिस्सा हिंदवी स्वराज्याचा झाला, त्यावेळेस ह्या सगळ्यांचे कानठळ्या बसलेल्या आहेत नाही का. आता तुम्ही सांगितलं की शिवाजी महाराजांनी जो तोरणा किल्ला काबीज केला त्यावेळेस त्यांच्याकडे शस्त्र जर आपण म्हटलं असं तर असं काही नाहीये, नव्हतं. त्यांच्या हातात शस्त्र हे नव्हते मुळात. काठी घेऊन त्यांनी जे काही आहे तो किल्ला काबीज केला. तर म्हणजे एकंदरीत आपण जे बघतो की तलवार घेऊन किंवा तोफ गोळा घेऊन आपण जातो, ती लक्झरी असं म्हणता येईल त्यांच्याकडे नव्हती त्या काळी. तर आपण जर बघितलं की शिवाजी महाराजांना शस्त्र हे सगळं शिकवले गेले होते, त्यांना हे सगळं शिकवलं गेलं होतं. पण इथे जे तुम्ही म्हणलं माइंड गेम आहे ते खूप स्ट्रॉंग होतं. तर माइंड गेम हे सगळं एकंदरीत या कृष्णनीती किंवा रामनीती इथे महाराजांनी शिकलेली आहे किंवा जिजाऊ मासाहेबांना त्यांनी शिकवलेली आहे, ते कसं किंवा किती सखोल आहे, त्याची किती डेप्थ आहे, ते तुम्ही आम्हाला थोडंसं सांगा. हा, आता ह्यामध्ये कसं आहे की आपल्याला निर्माण करायचंय ह्याच लोकांना माहिती आहे. मग ते वाट बघत बसले नाहीयेत कोण आपल्याला मदत करेल, काय करेल, हे करेल. तर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण हे असे योद्धे आहेत की त्यांनी त्यांच्या विचारधारा न्याय प्रतिष्ठेसाठी, हिंदू धर्मासाठी आणि राष्ट्राच्या राष्ट्र उद्धारासाठी संघटित शक्तीतून निर्माण केलेले आहेत. सगळ्यात मोठी असते ती संघटित शक्ती. आणि जसं कृष्णांनी केलं, प्रभू रामचंद्रांनी केलं, तेच छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप लहान वयापासून केलेले. ते अत्यंत प्रेमळ होते, सद्गुणी होते, सदाचारी होते, कधी कोणाला ते दुखवत नसत. शिवरायांचे कैसे बोलणे असं सांगितलेलं आहे ना. तर महाराज कसं बोलत असतील, आपले लोक कसे संघटित करत असतील, त्यांना एका कार्यात उतरवत असतील, त्याच्यावरून आपल्याला समजतं. आता जर आपण बघितलं असं शिवाजी महाराजांनी जे काही मिळवलं किंवा जे स्वराज्य त्यांनी निर्माण केलं त्यासाठी शिस्त ही खूप गरजेची आहे. तुमच्यात शिस्त नसेल तर तुम्ही एवढं मोठं स्वराज नाही निर्माण करू शकता. आणि म्हणजे परत माझं भर या गोष्टीवर कशासाठी आहे, कारण आपण फक्त ऐकतो की जिजामातांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला आणि त्यांनी स्वराज्य निर्माण करायला त्यांना प्रवृत्त केलं, पण त्याच्यामागे त्यांचा एक्झॅक्ट काय रोल होता हे खूप कमी आपल्याला माहिती आहे. ही जी शिस्त आहे आपण म्हणतो, ती शिस्त जिजामातांनी कशी त्यांच्यामध्ये निर्माण केली, असं काय वेगळं त्यांनी शिकवलं जे आपण आजकाल नाही बघत, मुळात राहिलेलंच नाहीये सगळीकडे, पण असं काय वेगळं आहे आपण जर बघितलं तर. यामध्ये जिजाऊ साहेबांचा दूरदृष्टिकोन, प्रामाणिकता, आपल्या कुलाचार, कुल इतिहास आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे मॅटर करत आहेत. म्हणजे जिजाऊ साहेबांनी जे कार्य केलेलं आहे किंवा जे कार्याची पद्धती ते प्रस्थापित करतायत ती शिस्तशिवाय पुढे जाणारच नाहीये ना. तर त्याला माहिती आहे किंवा ते आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये वेळ किंवा आपलं आयुष्य असं वाया नाही गेलं पाहिजे याची जाणीव त्या सगळ्यांनाच आहे मुळात. त्यामुळेच ते काम करतायत ना. म्हणून देणे ईश्वराचे असं आहे. धर्मसंस्थापनेचे नर ते भगवंताचे अवतार झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. ते भगवंताची देणगीच त्यांच्यासोबत चालत आली होती, ते म्हणजे शिस्त आणि कठोर शासन होतं महाराजांचं. बरोबर. शिस्तीला महाराज प्रचंड गांभीर्याने घेत असत नाही का. म्हणून तर राज्य साधनेची लगबग कैसी केली. राज्य साधना म्हणजे राष्ट्राच्या उद्धाराकरता केलेली साधनेतले श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. तर जर आपण हे असं बघितलं एकंदरीत तर हे आपल्या धर्माची युद्ध वर्सेस इस्लामिक सत्ताधीशांचे आयडियल्स असं झालं होतं का, किंवा असं त्या काळी होतं का जर आपण बघायला गेलो तर? 100% होतं. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला म्हटलं की हिंदवी स्वराज्य हे पहिल्या टप्प्यात प्रस्थापित झालं. बरोबर. पहिल्या टप्प्यात प्रस्थापित झाल्यानंतर आपण जे फारसीतले लेख वाचतो, म्हणजे अभ्यास हा सार्वभौम करायचा असतो, आपण फारसीतले लेख वाचतो, त्याच्यामध्ये आदिलशाहीकडचे जे कागद आहेत त्यात सुद्धा आपल्याला वाचायला भेटतात. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल एक उद्गार काढलेला आहे
की ह्या शिवाजी म्हणजे तुम्ही म्हणले की काय उत्तर द्यावी लागली शहाजीराजांना, तर शहाजीराजांना दरबारात बोलवून घेत असत आणि ते त्यांना कायम ऐकवत असत की तुझ्या मुलामुळे इस्लामची वाढ खुंटलेली आहे. बर मग शहाजीराजे म्हणतात की माझा मुलगा माझा ऐकत नाही, तुम्हाला काय शासन करायचं ते करा, कारण त्यांना माहिती होतं की शिवाजी महाराज या सगळ्यांना चणे चारणार आहेत बरोबर ते. बर मग ते शहाजीराजांना पण दरबारी बोलवून शहाजीराजांच्या बाजूचं ज्यावेळेस चरित्र आपण वाचतो तर त्यांना सारखं असं ऐकवण्यात आलेलं आहे की तुझ्या मुळामुळे इस्लामची वाढ खुंटलेली आहे. आणि त्या काळात धर्माला खूप सिरियसली घेत होते लोक. म्हणजे इस्लामचा अपमान इस्लामी सत्ताधीशांना सहन होत नव्हता. शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडीच्या मशिदीच पाडल्याचा उल्लेख आहे. परत याच्या व्यतिरिक्त छत्रपती शिवाजी महाराज हे प्रचंड स्वधर्म अभिमानी आहेत असं परप्रांतीयांनी सुद्धा लिहून ठेवलेलं आहे. आणि कायम ते धर्माच्या संस्थापनेच्या गोष्टी करत असतात. त्यांच्यावरती जेवढे आक्रमण तीव्रतेने उतरतात त्यांचा उत्साह वाढलेला असतो. ते कधी दमलेले, थकलेले, नमलेले, थांबलेले, झुकलेले, वाकलेले असले आम्हाला कधी दिसले नाही आहेत महाराज, असं त्या कालखंडातल्या परप्रांतीय लोकांनी लिहून ठेवलेले आहे. हिंदू धर्मावरची पगडी श्रद्धा त्याला आपण म्हणू शकतो. तर कसं आहे, आता तुम्ही सांगितलं की त्यांनी मस्जिद पाडली, हे थोडं त्याच्या विरुद्ध किंवा आम्ही अशा गोष्टी ऐकल्यात की त्यांनी बांधलेत. ठीक आहे, तर हे कितपत सत्य आहे किंवा तुम्हाला असं वाटतं शिवाजी महाराजांनी पहिल्या कालखंडामध्ये काही मशिदींची इनामं चालू ठेवलेली आहेत. का तर एकदम भूमिका घेता येत नव्हती, म्हटलं ना, ते शहाजीराजांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. इनामं चालू ठेवलेली आहेत, म्हणजे जो स्वराज्याचा खर्च द्यायचा असतो तशी इनामं चालू ठेवलेली आहेत. पण शिवाजी महाराजांनी कुठेही नवीन मशीद बांधल्याचा उल्लेख नाही. बर, तर अजून हा एक खूप इम्पॉर्टंट मुद्दा आहे. शहाजीराजे हे आदिलशाहीमध्ये होते, तर त्यांना पण जिझिया कर भरावा लागायचा का? किंवा म्हणजे कसं आहे, जर आपण असं बघायला गेलं, आता तुम्ही जे काही सांगितलं ती भूमिका लक्षात घेता हे दोन लोक कोएक्झिस्ट नाही करू शकत. तर आपले राजे हे इस्लामी सत्ताधीशांच्याकडे जे काम करत होते ते कसं शक्य आहे? शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये, न्यायप्रतिष्ठेच्या स्थापनेमध्ये हिंदूंवरचा जिजिया करच महाराजांनी उठवून टाकला. पहिल्या कालखंडात हिंदूंना जिजिया कर द्यावा लागत होता आणि त्याचे अनंत विकृत स्वरूप आहेत. म्हणजे कसं असायचं, जे मोठ्या घराण्यातले सरदार असायचे त्यांच्यावर एकदम आक्रमण इस्लामी सत्ताधीशांना करता येत नव्हतं, किंवा असंही म्हणता येत नव्हतं आता चल तुझी सुनता करतो, टोपी घाल, धर्म सोड म्हणून. मग त्यांच्यावरती दबाव टाकला जायचा की एका पिढीला असा कर, दुसऱ्या पिढीला असा कर, तिसऱ्या पिढीला जास्त कर. मग त्या दबावाच्या बोजापोटीच घराण्याचे घराणी इस्लामीकरण होत होतं, घराण्याच्या घराणी इस्लामी सत्तेत प्रस्थापित होत होते. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांतीमुळे जिजियाच उठला हिंदूंवरचा. म्हणजे जेवढं महाराजांचं राज्य विस्तार होत गेलं, शिवाजी महाराजांनी तो बंद केला. हिंदूंवरचा जिजिया कर पूर्णपणे बंद केला. आणि तुम्ही म्हटले तर हिंदू सरदारांना सुद्धा तुम्ही हिंदू आहात आणि तुम्ही इस्लाम पुढे तुच्छ आहात म्हणून मग कोणीही त्यांच्याकडे असू द्या जिजिया कर भरावा लागत होता. बर, तर हे जे म्हणजे शहाजीराजांसारखे स्वाभिमानी राजे होते, त्यांनी याचा कधी विरोध केला नाही, दर्शवला? अनंत वेळा केला, पण त्यांच्या प्रयत्नांचं यश हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातून फलास आलं ना. शहाजीराजांनी तर अनंत वेळा केला, किंवा शहाजीराजे राहत पण तसे होते. आणि शहाजीराजे काय किरकोळ हस्ती नव्हती देशातली, त्यांचा राजकीय पगडा खूप मोठा होता. पण यालाच मुत्सद्दीगिरी म्हणतात ना. मुसलमानांना शहाजीराजांसारखा हिरा आपल्या हातातनं घालवायचा पण नव्हता, पण शिवाजी महाराजांना मात्र मारायचं होतं. म्हणजे त्यांना एक पिढी जपायची होती आणि दुसरी संपून टाकायची होती. हा, कारण शिवछत्रपतींची धोरण हे स्पष्टरित्या दिसत होते त्यामुळे. आता आपण हे सगळं बोलत असताना अजून एक दोन गोष्टी आहे, हे थोडे आपण असं जर म्हटलं तर ते थोडं आउट ऑफ कॉन्टेक्स्ट असेल, ठीक आहे. पण तुम्ही म्हटलं की जिजिया करचे खूप वेगवेगळे प्रकार होते. एक तर तुम्ही आत्ताच सांगितलं, तर असं पण काही होतं की त्यामध्ये स्त्रियांना उचलून नेणं किंवा स्त्रियांना बांधील ठेवणं, अशा पण गोष्टी होत्या त्या काळी? असं काही नाही. बघा, इस्लामी सत्ताधीशांची मी म्हटलं पहिल्यांदाच की ते कुराणाच्या आधारे सत्ता प्रस्थापित करत होते.
मग जसं ते सांगतं किंवा त्यांना मुल्ला मौलवी सांगायचे की स्त्रिया उपभोगा, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, इस्लामच्या म्हणजे शिवपूर्व काळात किंवा शिवछत्रपतींच्या काळात सुद्धा ईद कशी साजरी केली जायची, तर इथे कुलवान घरातल्या स्त्रियांना ओढून आणलं जायचं, त्यांना नाच करायला लावल्या जायचा आणि अत्यंत सुंदर स्त्री असेल तर तिला इस्लामनुसार शुद्ध केली पाहिजे म्हणून सगळे मुल्ला मौलवी तिला आधी भोगत असत अक्षरशः, आणि नंतर ती सरदारांमध्ये आणि सुलतानांमध्ये वाटल्या जात असत. अशा पद्धती वेगळ्या वेगळ्या. आणि जिजियामध्ये ह्या येत नव्हत्या. जिजिया हा तुम्ही हिंदू आहात आणि तुम्ही इस्लाम समोर तुच्छ आहात म्हणून तुम्हाला तो भरावा लागण्याचा कर होता, की तुम्हाला हिंदू म्हणून राहायचं असेल तर तुम्हाला जिजिया कर द्या. पण अशा वेगळ्या वेगळ्या विचित्र आणि विकृत मानसिकतेच्या नियमावली इस्लामी सत्ताधीशांच्या इथे देशामध्ये काम करत होते. तर हे जे आता तुम्ही वर्णन केलं त्या अंतर्गतच जिजामातांच्या घरातनं जे काही प्रकार झालं ते त्यामुळे त्या अंतर्गतच झालं का, असं काही आहे का? नाही, काय आता त्याचे अस्सल दाखले उपलब्ध नाहीयेत, बरं. पण ते मुजऱ्याला गेलेले असताना त्यांच्या वडिलांना आणि भावाला मारलं. त्यांच्या ज्या जाऊ होत्या त्या त्यांना गोदावरी काठवरनं उचललेलं आहे, म्हणजे नाशिकला जो गोदावरीचा काठ आहे बरं. तिथनं जिजाऊ मासाहेबांच्या जावेला उचलला असं इतिहास आपल्याला सांगतो. अच्छा. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टींच्यामुळे जिजामातांच्या मनावरती खूप छाप पडली असेल की आपल्याला हे सगळं थांबवायचं आहे, बंद करायचंच आहे, असं तुम्हाला असं वाटतं का? 100%. म्हणून तर जिजाऊमा साहेबांनी या सगळ्या गोष्टी शिवबांकडनं करून घेतल्या. आता आपण एक पहिल्या टप्प्यातल्या आपण गोष्टी समजून घेतल्या आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये शिवाजी महाराज हे शहाजीराजांचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. त्यांनी दुसऱ्या टप्प्यात कसं पाऊल टाकलं, आता हे एक कसं खूप क्रुशियल स्टेप आहे आपल्याला म्हणता येईल. आता माहिती आहे की हळूच त्या लोकांना कळणार आहे की आपण जे करतोय ते त्यांचा विरोध आहे. तर हे जे आहे त्यांनी कसं केलं? अफजल वध. अच्छा. अफजल खानाचा वध घडवून आणला छत्रपती शिवाजी महाराजांनी. बरं. आणि दुसऱ्या टप्प्यात स्वराज्य नेऊन ठेवलं. खूप मोठी घटना घडली. शिवाजी महाराजांच्या असा काही प्रसंग किंवा असं काही एक माइंड पॉलिटिकल राजकीय प्रसंग मी विचारते तुम्हाला, जे तुमच्या मनावरती त्याने खूप मोठी छाप सोडली आहे आणि तुम्हाला वाटतं की त्यामुळे महाराष्ट्राचा जो काही कायापलट आहे हे सुरू होणार आहे याचा अंदाजा लोकांना लागला. समुद्रातनं पाण्याचा थेंब हातात घेतल्यावरती समुद्र हातात आला असं नाहीये. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक प्रसंग, प्रत्येक चरित्र, त्यांच्याबद्दल जेवढे सगळे डॉक्युमेंट्स आज आपल्या हातात आहे, त्यांचे बोल, त्यांचं राहणं, त्यांचं वागणं हे शिववंदनेत प्रगट झालेलं आहे. रोज शिववंदना वाचली पाहिजे. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, ते शिवाजी महाराजांचं मूर्तिमंत वाङ्मय आहे. त्याच्यातून आपल्याला नक्कीच देशासाठी, धर्मासाठी जगण्याची प्रेरणा मिळणार. आता एक शेवटचं हे आपण ऐकलं आहे, शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की हे स्वराज्य व्हावे ही ती श्रींची इच्छा. इथे ते जे श्री यांचा उल्लेख करतात ते नक्की श्री कोण? हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाच्या वेळेसचं ते वाक्य आहे. हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, म्हणजे ते असं सांगतात की हे सगळं निर्माण झालंय ते आदिशक्ती आहे तुळजाभवानीच्या कृपेमुळे झालेलं आहे आणि ते तिचंच स्वराज्य आहे. हे माझं काय नाही, मी तिचा एक दास आहे असं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असत नाही. या सगळ्यामध्ये देवींची जी उपासना आहे त्याला किती महत्त्व आहे किंवा राजांना साक्षात्कार झालेला आहे असं आपण खूप ठिकाणी ऐकलं आहे. त्यांच्याकडे एक तलवार सुद्धा होती. आता जर आपण असं म्हटलं तर हे याच्यावरती विश्वास ठेवणं एकदम थोडंसं अवघड जातं कलियुगामध्ये. तर हे या गोष्टींना किती महत्त्व आहे आणि किती सखोल आहे किंवा याचं तुम्ही जर थोडं आम्हाला सांगू शकाल तर. छत्रपती शिवाजी महाराजांचं कुळच देवीचं उपासक होतं. बरोबर. आणि जिजाऊमा साहेबांनी जे मागणं मागितलंय देवीकडं तेच तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातून प्रगट झालं. देवीला ते नितांत भावनेने कडडणारा संबळ असेल, पुढे तुळजाभवानीची मूर्ती असेल आणि जिजाऊमा साहेब म्हणतायत की आता मला प्रचंड शक्ती पाहिजे राष्ट्र उद्धाराकरता.
त्या देवीचे उपासकच होते, दिवस रात्र देवीचंच काम करत होते. आणि देवीच्या उपासनेतून हे एक भारतातलं मानाचं क्षत्रिय घराणं आहे की जे देवीची उपासना करतं. हे खरं आहे का की शिवाजी महाराजांना देवींचं साक्षात्कार झालं होतं? राजाराम महाराज जे आहेत शिवछत्रपतींचे दुसरे सुपुत्र आणि शंभू छत्रपतींचे पुत्र शाहू महाराज, ह्यांचे काही कागद वाचताना आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि अजून एक मी नाव घेईल ते म्हणजे कविंद परमानंद गोविंद नेवासकर, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभारत हा ग्रंथ लिहिला. तर ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला एक गोष्ट समजते, ह्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीचा साक्षात्कार झाल्याचे उल्लेख लिहून ठेवलेले आहेत की भवानीच्या साक्षात्काराचे उल्लेख ठेवलेले आहेत. पण देवीनी शिवाजी महाराजांना तलवार दिली ही दंतकथा आहे. आता एक शेवटचा एक प्रश्न आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण मी सांगू शकते तुम्हाला. शिवाजी महाराज त्यांचा इस्लामी सत्ताधीश जे होते त्यांच्या विरुद्ध जे काही धोरणं होती ते तर आपल्याला स्पष्टपणे कळालेली आहे. पण त्या काळी अजून एक वादळ आपल्यावरती होतं, ते म्हणजे डच, पोर्तुगीज आणि इंग्लंडचं. आणि त्यांचे पण जे काही धर्म आहे ते आपल्या धर्मासोबत नाही एकत्र राहू शकत एकत्र. तर शिवाजी महाराजांची भूमिका की या लोकांना येऊ द्यायचं नाही हे तर आपल्याला स्पष्ट आहे. पण त्यांचा या बाबतीत काय विचार होते, जर कुठे उल्लेख असेल, काही माहिती असेल? हेनरी रिव्हिंग्टन नाव ऐकलंय का तुम्ही? छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या हेनरी रिव्हिंग्टनला सांगितलं होतं, इथं व्यापार करायला आलायत, भारतातल्या राजकारणात हस्तक्षेप करायचा नाही. बरोबर. आणि ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांवरती वेढा पडला, सिद्धीचा वेढा पडला, तर त्यांनी त्यावेळेस शिवाजी महाराजांनी यांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत. डच, फ्रेंच, पोर्तुगीज कुणी असो, ते म्हटले गाईच्या कासेवर बसतील, दूध नाही रक्तच पितील. म्हणून हे घातकी आहेत देशाला, यांच्या संस्कृती, यांच्या विचारसरणी सगळीच घातकी आहेत. हे शिवाजी महाराजांचे उद्गार आहेत त्यांच्याबद्दल. आणि विरोध केला त्यांना सुद्धा. ते घाबरत असत पण शिवाजी महाराजांना, कारण त्यांना माहिती होतं की या देशातल्या एवढ्या मोठ्या सत्ता यांनी खिळखिळ्या केल्यात, आपण किस खेदकी मुली. आणि त्यावेळेस त्यांचा पगडा एवढा ताकदीचा झाला नव्हता. डच, फ्रेंच, पोर्तुगीज छोट्या छोट्या प्रांतात ते त्यांचा माज करायचे, म्हणजे एका जिल्ह्यापुरता म्हणा, एका तालुक्यापुरता म्हणा. पण शिवाजी महाराजांनी त्यांची मुंडकी काढलेली आहे. ज्यावेळेस त्यांनी रोमन कॅथलिक ख्रिश्चन्स व्हावंच लागेल तुम्हाला असं ज्यावेळेस त्यांनी सत्ता प्रस्थापित करताना नियम काढले होते, शिवाजी महाराज म्हणले आता यांना हिंदू होता का विचारा, गळ्यावर तलवार ठेवून. ते म्हणले होणार नाही. शिवाजी महाराज म्हणले काढून टाका यांचे मुंडके, आणि जिथनं फतवे निघले त्या चर्चेसमध्ये पाठवून द्या. मुंडकी कापली, जिथनं फतवे निघाले त्या चर्चेसमध्ये पाठवले. त्याच दिवशी मागं घेतले सगळे नियम. त्याला म्हणतात न्यायप्रतिष्ठा. तर ते त्यांनी, आता तुम्ही जसं सांगितलं की त्यांनी ते चर्चेसमध्ये त्यांचे परत पाठवून दिले, तर इथे पण शिवाजी महाराजांना प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा ते त्याच्या विरोधात होते. तर हे धोरण की शिवाजी महाराज सेक्युलर आहे एकंदरीत इथे चुकलेलं आहे हे आपल्याला कळतं. पण हा प्रसंग लोकांना जास्त माहीत नाहीये. तर तुम्ही हे जर थोडंसं संक्षेपात सांगू शकाल तर बरं पडेल. शिवछत्रपती हे गोव्याच्या मोहिमेवरती होते. बरं. आणि तिथे शिवछत्रपतींकडे काही लोक आले आणि ते म्हणले की आम्ही गोवा प्रांतात राहणारे हिंदू आहोत आणि आम्हाला ह्या डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांचे जे फादर्स आहेत त्यांना जेट स्वीट्स असं म्हणतात, की जे ब्रह्मचारी राहतात आणि जन्मभर जेवढं परिवर्तन करून घेता येईल तेवढं करून घेतात. त्यांचे जे फादर्स काम करत असतात. त्यांनी नियम काढला होता की जर तुम्हाला ख्रिश्चन बनता येत असेल किंवा बनायचं असेल तरच तुम्ही इथं राहायचं, नाहीतर इस्टेट सोडून निघून जायचं, हिंदू म्हणून राहायचं असेल तर. छत्रपती शिवाजी महाराजांना तो प्रसंग समजल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे मुंडके मारले जागेवरती. म्हणजे ते फादर्स पकडून आणले, 40-50 ख्रिश्चन्स पकडून आणले. त्याच्यामध्ये हे 4 जण सापडले महाराजांना. आणि मग त्यांना शिवाजी महाराजांनी सांगितलं की यांना विचारा आता हे हिंदू होत आहेत का, तर ते नाही म्हटले, त्यांनी नकार दिला त्याला. तर मग शिवाजी महाराज म्हणले मारा यांची मुंडकी. त्यांची मुंडके मारले आणि त्या ज्या चर्चेसमधने फतवे निघले होते तिथं त्यांचे कापलेले मुंडके पोहोचवले मावळ्यांनी. तिथपासून हा प्रकार बंद झाला, म्हणजे आळा आला त्याच्यावरती. म्हणजे शिवाजी महाराजांनी एकंदरीत मिशनरीज जे आहेत त्यांच्या पण कार्यामध्ये विळखा घातला. 100% हे त्यांच्या कृतीतूनच दिसतंय ना आपल्याला.
तर हे संपवताना शिवकल्याण राजा ही जी पुस्तक आहे हे मी वाचली आहे. मुळात खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये जे चित्र आहेत ते एवढे जिवंत चित्र वाटतात. तर ते जे चित्रकार आहेत त्यांना पण त्यांचं पण खूप अभिनंदन करावंसं वाटतं. या पुस्तकाचं सार थोडक्यात तुम्ही जर सांगाल आणि हे जर आपण वाचलं तर त्याने तुम्हाला वाटतं काय प्रेरणा मिळेल लोकांना? याचे 2 उद्देश आहेत माझे, की प्रत्येकाच्या घरोघरी एकदम अल्प किमतीत शिवचरित्र जावं. बरं. मग आत्ताच्या तरुणांना वाचायचा कंटाळा येतो का? पण वाचलं पाहिजे. मग काय, मग आम्ही कमी शब्दांमध्ये चित्रस्वरूपी माहिती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या भारतातले इंडियातले टॉप 10 इलिस्ट्रेटर्समध्ये त्यांचं नाव येतं. ते चित्रकार, सुप्रसिद्ध चित्रकार राम बाळासाहेब देशमुख यांनी मला सहकार्य केलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक माझं एकट्याचं नाही आहे, तर हे त्यांचं पण पुस्तक आहे आणि माझं पण पुस्तक आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे, म्हणजे त्यांना शिवकल्याण राजा का म्हटलेलं आहे, तर त्या कालखंडात जगद्गुरु तुकोबार आहेत, ते जिभेवरती नामस्मरण प्रस्थापित करतायत, रामकृष्ण हरी. ते जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना संन्यस्त योद्धा म्हटले. आणि त्या कालखंडात रामदास स्वामी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींनी एक उपाधी दिलेली आहे, ते म्हणतात शिवकल्याण राजा. आणि ते एकेकाळी त्याच कालखंडात रामाला कल्याणकरी रामराया असं म्हणतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणातलं पावित्र्यच ह्या लोकांनी ओळखलं आणि शिवाजी महाराजांना त्या उपाधी प्रदान केल्या. त्या अर्थातच शिवछत्रपतींच्या कष्टातून उभ्या राहिल्या. तो हा प्रसंग आहे. म्हणून शिवकल्याण राजा हे चित्र स्वरूपी आहे. लहान थोर वडील सगळ्यांनी ते चित्रांच्या माध्यमातून ते वाचू शकतात, दर्शन घेऊ शकतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं. आणि ते अत्यंत अल्प किमतीत आहे. गरिबापासून श्रीमंतापर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी हे शिवचरित्र जावं. आणि आपल्याला आपल्या भारतभूमीमध्ये अनंत देवता आहेत. त्या वेगळ्या वेगळ्या ऊर्जा कमवल्यानंतर आत्मउद्धार होतो असं आपण जाणलेलं आहे. पण मला असं वाटतं इथून पुढं काय आणि इथून मागं काय, राष्ट्र उद्धाराची, राष्ट्र साक्षात्काराची, आत्म्याला स्पर्श करण्याची शक्ती ही केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाङ्मयीन मूर्तीमध्ये लपलेली आहे. आणि ते वाङ्मयीन मूर्तीचं स्वरूप म्हणजे शिवकल्याण राजा. खूप सुंदर बोललात. तर धन्यवाद ऋत्विकजी आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि शिवकल्याण राजा ही पुस्तक मी तर वाचलीच आहे, तर सगळ्यांनी नक्कीच वाचा. आणि तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर त्यांना तर ही रेकमेंडेड आहे, कारण यातले जे चित्र आहेत ते प्रचंड जिवंत आहेत. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्री